मैदानाचे आगमन झालेले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। ओळ्या मॅचच्या दिशेने सेमीफायनल नंबर 1 पहिल्या सेमीफायनल मध्ये बीटीएस रिअल टर्फने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान या टीमला आपण पाहतोय। या दोन टीम मध्ये सुद्धा मॅच झालेली आहे। ती मॅच बीटीएस रिअल टर्फने जिंकली होती लीग फॉर्मॅट मध्ये, मात्र आता सेमीफायनल आहे। त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय हनुमान शेठ प्रतिष्ठानने 36 धावा केल्या होत्या आणि त्या सहज चेस केल्या होत्या। तर आता लीग फॉर्मॅट समाप्त झालेला आहे, आता सेमीफायनल आहे, त्यामुळे मॅच महत्त्वाची आहे। जिंकला तर मेगा फायनल, हरला तर या स्पर्धेतनं बाहेर। चला मयूर, सामना लवकर चालू करा कारण की जय यांच्याकडे सुद्धा वेळ कमी आहे। खारघरला त्यांना इथून रवाना व्हायचे। खारघरचा दौरा आहे जय यांचा, जे पंच आहेत लेग अंपायर ते कधी जाऊ शकतात एक इनिंग नंतर, त्यामुळे काही करा। भोसले काका यांचे या स्पर्धेला योगदान राहिले, मोफत पाण्याची व्यवस्था त्यांनी या स्पर्धेला केली, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। बीटीएस टर्फ तुषार पाटील यांच्याकडनं सायकल सुद्धा स्पॉन्सर केली आहे मालिका वीर साठी, सर्वच पुरस्कर्ते 6 संघांचे त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। तर वळूया मॅचच्या दिशेने, यश मात्र येत आहेत स्ट्राईक एंडला अमोल आणि आपण पाहतोय या जयवंत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते सेमीफायनलच्या मॅच मध्ये। पुढच्या मॅच मध्ये राजू सावंत पुन्हा इन ऍक्शन मध्ये असतील, गौरांश 11 या संघामध्ये दुसऱ्या सेमीफायनल मध्ये नेहमीच राजू सावंत असतील, संपूर्ण 40+ जुनी डोंबिवली संघ असेल आमचा, नेहमी आम्हाला सहकार्य असतं। पहिलाच बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक, ते झाले बीट, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूची गती थोडीशी कमी झाली, अजूनही थोडस ग्रास मैदानामध्ये पाहायला मिळतोय, त्याचं कारण अवकाळी पाऊस आपण पाहिला। अनेक स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असतात। गावदेवी गिरिजा माता क्रीडांगण जुनी डोंबिवली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे। ग्रास असल्यानंतर एक वेगळी मजा असते। दोनने खातं उघडले, ते अमोलने खातं उघडलं होतं, ते स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान या टीमचं। गोलंदाज आपण पाहतोय WTCच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट महेश वैले, सचिन मात्रे असतील, त्यांचे सुपुत्र सुद्धा आमच्या सोबत आहेत। हा चेंडू उंच गेलाय, आर्यन सुद्धा आमच्या सोबत आहेत, मात्र क्षेत्ररक्षक रोहित काहीच करू शकत नाहीयेत। धावा 6 मिळतील, सिक्सर। टायमिंग खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, फक्त ताकदीचा वापर करून फायदा नाही। आणि यश मात्रेच्या विरोधात हा बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं, सुपर डुपर सिक्सर तुम्हाला पाहायला मिळालाय। आर्यनचं एक युट्यूबवर चॅनल सुद्धा आहे, अग्री बॉय आर्यन, की सबस्क्राइब करा, आपल्या समाजाचा सुपुत्र आहे। यश पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट, साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, ताकद प्रचंड वापरली होती अमोलने, मात्र व्हेरिएशन चांगले। गोलंदाज यश मात्रे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, अनेक वर्ष जुनी डोंबिवली ग्रामीण संघासाठी ते क्रिकेट खेळलेले आहेत। 3 बॉल मध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत। 4 ओव्हरची सेमीफायनल आहे, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे। मिड ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, लॉंग ऑफला साहिल आलेत, जबरदस्त फिल्डिंग, 2 धावा इथे मिळाल्यात, कौतुक करेल साहिल पाटील चिन्मयचं, काय फिल्डिंग केली, कारण जितका चेंडू वेगवान होता तितकेच वेगवान फिल्डिंग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली आणि आपल्या टीम साठी त्यांनी 2 धावा सेव्ह केल्यात। 2 धावसंख्या पुढे सरकली ती 10 वरती। पुढचा बॉल यश, फटका दमदार आहे, बॉलला पाठवून दिलाय, कॅमेरामॅनचं स्वागत करत असताना अमोलच्या बॅट मधून आलाय सिक्सर। 5 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केले आहेत। लॉंग ऑफ क्षेत्र तुम्ही ज्यावेळी निवडता बॅटिंग करत असताना नक्कीच तुम्हाला धावा मिळण्याची शक्यता आहे। ज्या प्रकारे तुम्ही न्यूझीलंड मध्ये जर इंटरनॅशनलच्या मॅचेस पाहता, काही ग्राउंड असेच तुम्हाला पाहायला मिळतात, एका साईडला जवळ सेटकार सुद्धा पाहायला मिळतो। 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत।
जयवंतचा पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अमोल मस्के ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आल्याने तब्बल धावा यश मात्रेने खर्च केल्या आहेत. 22. या ओव्हर मध्ये 3 षटकार मारलेत अमोलने. टायमिंग, ताकद या गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. भावेश पाटील बघा, संघ मालक सुद्धा खुश आहेत कारण की सेमी फायनलची मॅच आहे. इथून जिंकला तर थेट फायनल मॅचचं तिकीट मिळेल, ट्रॉफी मिळेल, कॅश प्राइज मिळेल आणि आपल्या वडिलांचं नाव सुद्धा लोकित राहील कारण की वडिलांच्या नावाने हा संघ खेळतोय. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन शेठ पाटील म्हणजे अक्षय पाटील आणि भावेश पाटील खुश असतील. जर ही मॅच जिंकली तर एक ट्रॉफी नक्कीच मिळेल. ट्रॉफी पेक्षा महत्वाचं काय आहे तर आपल्या वडिलांचं नाव. त्यासाठी पुरस्कर्ते आपल्या वडिलांच्या नावाने संघ उतरवतात. प्रवेश फी जितकी असेल तितकी भरण्याची ताकद ठेवतात. खेळाडूंवरती विश्वास दाखवतात आणि आतापर्यंत त्यांच्या खेळाडूने त्यांचा विश्वास सार्थ ठरवलाय. भावेश आपण पाहिलं तर अमोलचा मी उल्लेख करेल. यज्ञेश ठाकूर सारखा खेळाडू या टीम मध्ये, जयवंत आहे, शिवाजी जोशी आहेत, लेजेंड सुद्धा या संघामध्ये आहेत आणि फटका चांगला मात्र सिंगल तिथे मिळेल. साहिल तिथे एक धाव संघ पुढे सरकले ती 23 वरती. रवी रावत पाहावं लागेल ऑप्शनच्या बाहेर आहे. आता थोडासा दबाव आहे तो बीटीएस लेल टर्फ वरती कारण की त्यांचा जो मुख्य गोलंदाज होता यश मात्रे त्यांनी धावा 22 खर्च केल्या. त्यामुळे आता दबाव थोडासा असेल या मॅच मध्ये. रवी रावत वरही दबाव असणार आहे कारण की 24 धावा आतापर्यंत धावा कधी लागल्या आहेत आणि सेमीफायनलचा दबाव थोडासा वेगळा असतो खेळाडूच्या मनामध्ये. त्यांच्या मनामध्ये ही चलबेल असते की इथून आपण जर हारलो तर या स्पर्धेतून बाहेर जाऊ. त्यामुळे दुहेरी भूमिकेत ते खेळतात. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मयूर पाटील सरांचा इशारा आहे. हॅलो 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 धन्यवाद. थोडस वायर डिस्कनेक्ट झाली होती. पूर्ण आपण पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने एवढ्या स्कोर झालाय तो 33. 4 चेंडू झालेले, 33 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी करत असताना स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन शेठ पाटील, अक्षय पाटील, भावेश पाटील यांच्या मालकीचा संघ. आय थिंक मॅच एज आहे कारण की आवाज आला होता. जयवंतला माघारी परतावं लागेल. 33 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन शेठ पाटील प्रतिष्ठानला. नवीन बॅटर राहुल. विशाल पाटील आपण पाहिलं ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 200 धावा कुठल्यात. जर त्याच्या मागोमाग कोण असेल तर अमोल मस्के, त्यांनी 100 पेक्षा जास्त धावा कुठलेले आहेत या स्पर्धेत. म्हणजे 2 असे खेळाडू आहेत ज्याने 100 गाठलेली आहे. मात्र विशालने 200 गाठले या स्पर्धेमध्ये. म्हणजे तुम्हाला फायनल मध्ये यावं लागेल. सेमी फायनल मध्ये जर तुम्ही पराभूत झाले तर मालिका वीर मिळणार नाहीये, लक्षात घ्या.
रबी. फटका चांगला आहे. राहुल काही मॅच शांत होता, मात्र आता शांत राहणार नाहीये, कारण की आता माहितीये राहुलला ही सेमीफायनलची मॅच आहे. त्याच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन शेठ पाटील टीमची धावसंख्या ती 39. असं वाटलं होतं स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल, मात्र काय गोलंदाजी केली त्यांनी. 6 पॉइंटने फिनिश केला. आणि जर ते मागची मॅच त्यांनी जर गमावली असती तर स्पर्धेतनं बाहेर गेले असते. मात्र आता कदाचित या स्पर्धेच्या फायनल मध्ये सुद्धा ते जाऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली 2 ओव्हर मध्ये 39, इथे पलटवार करावा लागेल VTS रिअल टर्फला. 2 षटकात 39 धावा झालेल्या आहेत. साहिल आलेत, स्वतः कॅप्टन मिस्टर साहिल पाटील. साहिलला मात्र साहिल पाटीललाही माहिती आहे, करो या मरो, इथून धावा कराव्या लागतील. हाही फटका चांगला आहे. अमोल मस्केला थांबवणं आता कठीण झालंय. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या वरून ठोकलाय सिक्सर. 45 धावा. अवघ्या 13 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 45 झाल्यात. याच्यावरनं अंदाजा लावू शकता की बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे आणि आज एकच विकेट त्यांनी गमावलेली आहे. साहिलचा पुढचा बॉल उलटास बॉल होता. कव्हरच्या दिशेने खेळतायत. यश वेगाने आले. इथेही 2 धावा मिळतील. 45 मध्ये अजून 2 धावा ऍड होतील. 47 47. अकरा बॉल 39 वरती नाबाद आहे आतापर्यंत अमोल मस्के. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? विशाल पाटीलचे 2 अर्धशतक, यश 1 अर्धशतक, आणि त्याच्यामध्ये अमोलचं नाव येईल का? शॉर्ट अप लेनचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. जुना चेंडू द्यायचे. जुना चेंडू मिळेल. संघ मालक भावेश पाटील, अक्षय पाटील 1000 रुपयाचं कॅश प्राइस असेल. अर्धशतक ठोकलं तर 2000. भावेश पाटील आणि अक्षय पाटील जे संघ मालक आहेत. आणि 45 वरती पोहोचले अमोल मस्के. बघायचं या जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मधलं 4थं अर्धशतक पाहायला मिळेल, कारण तेही सेमी फायनलच्या मॅच मध्ये 53 धावा झाल्या. 53 मधल्या 45 धावा अमोल मस्केचे आहेत. नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे जुनी डोंबिवली संघाचा. अष्टपैलू खेळाडू आहे, नेहमी चर्चेत असतो. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर या स्पर्धेतील 4थं अर्धशतक अमोल मस्केच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या. अमोल आपली बॅट टाकवायची आहे. जबरदस्त जबरदस्त कामगिरी करत असताना बघा 12 बॉल मध्ये त्याने 13 बॉल मध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. किरण सुद्धा त्याचं अभिनंदन करत असताना. आणि धावांचा वेग आपण पाहिला तर 59 धावा झाल्यात. 51 वरती नाबाद. त्यामुळे 2000 रुपयाचं कॅश प्राइज या अर्धशतकासाठी मिळेल. संघ मालक भावेशजी पाटील आणि अक्षयजी पाटील यांच्याकडनं. नक्कीच खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव त्यांनी केलेला आहे. ही फुल टॉस होता. टायमिंग झालं नव्हतं, मात्र लक फॅक्टर जर तुमचा असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही काही करू शकता, आणि हे सिद्ध झालेलं आहे या मॅच मध्ये. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही तरी 2 धावा मिळाल्या. धावा झाल्यात 61. अमोल 53 वरती नाबाद आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 61 धावा. धावांचा डोंगर उभारलाय स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठान या टीमने. हाही फुलटॉस होता. टायमिंग झालं नाहीये. कबर्सला क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता तिसरीचा प्रयत्न आहे. 3 धावा इथे पूर्ण झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 64 आणि 64 मधल्या 56 धावा या अमोलच्या आहेत.
64 धावा झाल्या आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. माऊली 11 विरुद्ध गौरांश 11. पुढची मॅच सेकंड सेमी फायनल. शिवाजी जोशी आता काहीच सांगू नका. 64 धावा ते झालेले आहेत. लवकर जायचे. धावा जो संघ असं वाटत या स्पर्धेत बाहेर जाईल स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील. मात्र त्यांनी मागची मॅच जिंकली. संतोषचा विजयाचा चौकार आणि त्यानंतर आता मात्र या सेमी फायनल मध्ये अमोलने सांगून दिलंय की आम्ही आता फायनल मध्ये पोहोचू. मात्र दुसरा डाव अजूनही बाकी आहे मित्रांनो. 64 धावा झालेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता निलेश गायकर आले ज्यांनी या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. भूषण मस्के यांच्याकडनं आता अमोल मस्केला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कुटाप्याचा बॉल होता. मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे. गॅप भरपूर मोठी आहे. राहुलने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. राहुलची विकेट धोक्यात आहे. मात्र चेंडूने बाउन्स घेतलाय त्यामुळे 2 धावा मिळतील. धावा झाल्या 66. 66 धावा झाल्यात. 70 धावा या स्पर्धेत माऊली 11ने चेस केल्या होत्या. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला यश वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. दोन धावा इथे मिळाल्या आहेत. 68 68 मधल्या 60 धावा या अमोलच्या आहेत. नाबाद 17 बॉल मध्ये 60. हाई फटका चांगला आहे. आता थोडेसे खांदे झुकलेले दिसत आहेत VTS रिअल टर्फ या टीमचे. कारण की धावा 70 धावफलकावरती लागलेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 70 धावा सेमी फायनलच्या मॅच मध्ये. अमोल 62 वरती नाबाद आहे. याचा आयकॉन तो या संघामध्ये खेळतोय. काल ज्यावेळी आम्ही इथे सकाळी आलो यज्ञेश ठाकूर सांगत होते की त्याची तब्येत बरी नाहीये आणि तरी 120 पेक्षा जास्त धावा त्याने आतापर्यंत या स्पर्धेत बनवलेत. प्रयाग पाटील कुठे असतील आपल्या घरी बोलवलंय. प्रयाग शॉर्ट अप लेनचा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अमोल मस्के ऑन फायर. सिक्सर. $76. 76 धावा झाल्या आहेत. धावा झाल्या आहेत. 76 मधल्या 66 या वैयक्तिक अमोलच्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच बॉल आलाय. सेमी फायनलच्या मॅच मध्ये 76 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शॉर्ट अप लेनचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अमोल काय जबरदस्त बॅटिंग करतायत जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. धावा झाल्यात 82. अमोलची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होत्या. 74 वरती तो नाबाद आहे. 74. आणि 76 वरती तो आता नाबाद राहील का हे प्रश्न जरूर विचारला जाईल. नाही लास्ट बॉल आहे. 77 वरती नाबाद आहे. 4च ओव्हरची मॅच आहे राजू काका. 85 धावा इथे उभारलेत. स्वर्गीय
आणि जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मधला हा हायस्ट स्कोर आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाटील प्रतिष्ठानने 85 धावा आणि 85 धावा उभारण्यात त्याचे आर्किटेक्ट कोण होते तर मिस्टर अमोल मस्के ज्याने 77 धावा कुठल्यात. जोरदार टाळ्या होत्या. नाबाद 77. सचिन पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. महत्वाच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग केली अमोलने. कमल्याने काय कानमंत्र दिले होते अमोल तुम्हाला मॅच सुरू होण्याआधी? नाही, कमल्या काहीतरी चर्चा करत होते ना मॅच सुरू होण्या अगोदर. 85 धावा झाले. 86 चा पाठलाग करायचंय बीटीएस रिअल टर्फ या टीमला. अर्धशतकासाठी आपण पाहिलं भावेश पाटील अक्षय पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. पहिला डाव संपलाय. मात्र कुठेही जाऊ नका. 86 टू विन. आणि हवेचा वेग भरपूर आहे. त्यामुळे कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आता बॉलर्स आपण पाहिलं त्या टीम कडे जयवंत सारखे गोलंदाज आहेत. अमोल सुद्धा गोलंदाजी करू शकतात. प्रणय पाटील आहेत. त्यामुळे गोलंदाजी ऑप्शन चांगले आहे टीमकडे. शिवाजी जोशी आहेत. यज्ञेश ठाकूर सुद्धा गोलंदाजी करू शकतात. च टार्गेट या मॅच मध्ये. दोन भावेश पाटील आता एकत्र काहीतरी चर्चा करतायत. पुरस्कर्ते कशी विशालला भावेश पाटील यांनी 10,000 सुद्धा लावले होते. अर्धशतकाने ते 47 वर बाद झाले होते. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन शेठ पाटील प्रतिष्ठान संघाने सेमी फायनल मध्ये 85 धावा उभारल्यात आणि आता 86 धावांचा पाठलाग करायचंय. जो 86 या मॅच मध्ये टार्गेट करायचे. चला दुसऱ्या सेमी फायनलचा आपण टॉस करणार आहोत. माऊली 11 चे कॅप्टन आणि गौरांशी 11 चे कॅप्टन. माऊली 11 चे कॅप्टन इथे आलेले आहेत अमित पाटील. गौरांशी 11 चे कॅप्टन विशाल पाटील. आपण या टॉस साठी बॅटिंग इतकी भारी झाली की टॉसही आम्ही विसरून गेलो. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. यज्ञेश ठाकूर काय करतायत? पहिल्याच बॉलवरती विकेट होती. धावा 6 मिळाल्या. तुम्ही कॅज्युअल राहू नका. जरी 85 झाले असतील मित्रांनो 86 होतील जर कॅज्युअल राहिले तर. टॉस कोणी जिंकलाय? माऊली 11. माऊली 11 ने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. तिथे यज्ञेश ठाकूर कडनं झालेली चूक. त्यामुळे प्रणय पाटील थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती आहे साहिलची विकेट भरपूर महत्वाची आहे. जरी सोन्याचा भाव 1 लाखापेक्षा जास्त असेल मात्र साहिलच्या विकेटला तितकंच महत्व आहे. आता मात्र फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. साईच्या बॅट मध्ये आलाय पहिला सिक्सर. चा एव्हरेज आहे प्रति षटका मागे.
आणि त्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल बीटीएस रिअल टर्फ या टीमला. प्रणयने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये. इथे चिन्मयची विकेट धोक्यात होती, रनआउटची संधी होती. नाही, पंचांचा निर्णय अंतिम असेल, बॉलरने अपील केली नाहीये. मॅच सुरू करा. चार बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात. प्रणय पाटील तुम्ही पाहतायत, यंगस्टर आहेत. मात्र मागच्या वर्षी अध्यक्ष चषक मध्ये ते चर्चेत आले. इथे फटका चांगला आहे. हरेश पाटील डाय मारण्याचा प्रयत्न होता हरेश पाटील यांचा. पडद्याला आहे, लक्षात घ्या. दोन धावा इथे मिळाल्या. पंधरा धावा झाल्यात 5 बॉल मध्ये. 21च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. पुढच्या मॅच मध्ये माऊली 11 टॉस विन आहे. बघा जयदेव काय निर्णय घेत आहेत. फटका चांगला आहे. आपण पाहतोय साईने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. जी सरासरी हवी होती ती सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये आली. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 21. मॅच ऑन. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आले. 86 धावांचा पाठलाग करायचंय. 77 धावांची तुम्ही मॅरेथॉन इनिंग पाहिलेली अमोल मस्केची. तोच अमोल आता बॉलिंग करण्यासाठी सुद्धा आलेत. नितीन जोशी, आपण प्रदेश शिवाजी जोशी बघा काहीतरी चर्चा करतायत. भरपूर वर्षाचा अनुभव, एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं येणारे 18 चेंडू 65 धावांची गरज. 65 धावा करायच्या 18 बॉल मध्ये. ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतायत, मात्र अशक्य नाहीयेत. जर साई आणि चिन्मय जर मैदानात थांबले तर 18 बॉल मध्ये त्यांना 11 षटकार मारायचे. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाले. धावा झाले 23. कारण फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. जरी या षटकार चौकार येत असतील मात्र जे ग्राउंड स्ट्रोक आहेत ते बॉल तुम्हाला अडवायचे. तेवीस धावा झाल्यात. इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या 24. सिंगल डबलने दबाव वाढेल बीटीएस रिअल टर्फ या टीम वरती. अमोल चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 आल्या 2 बॉल मध्ये. अमोलचा पुढचा बॉल. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेव्हर. बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. साईच्या बॅट मधून येतोय सिक्सर. 30 धावा झाले. 3 चेंडू बाकी आहेत. 30 धावा झालेले आहेत. षटकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. 86चा पाठलाग करायचंय. बॅकफुटला गेले. जागा बनवली. हरेश पाटील वेगाने धावतायत. बघा रनिंग खूप चांगली त्यांची. आता 2 धावा रोखू शकत नाहीयेत हरेश पाटील. धावा झाल्यात 32. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 2 मोठे हिट आले तर या मॅच मध्ये आव्हान कायम राहू शकतो बीटीएस रिअल टर्फचा. त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हर मध्ये यश मात्रे 22, रवी रावत 17,
त्यानंतर साहिलने 25, निलेश गायकरने 21 अशा धावा खर्च केलेत. रवीने 17 दिलेत. बाकीच्या 3 गोलांनी 20 पेक्षा जास्त धावा दिलेत. इथे सिंगल मिळाली. अमोलला माहिती आहे प्रत्येक लेग बाईज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33-33. तेहतीस धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 13 चेंडू 53 धावांची गरज. या बॉलवर षटकार आला तर 12-47 समीकरण उरेल. येणारे 12 चेंडू आणि आता 47 धावांची गरज. .50 सरासरीने आता बॅटिंग करायची. 12 बॉल 47 ची गरज या मॅच मध्ये. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये. बारा चेंडू 47 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. टीम VTS रिअल टर्फ या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 12 चेंडू 47 23.50 सरासरीने धावा करायचे आहेत. आशिष मिश्रा भरपूर खुश दिसत आहेत. बॉलिंग चांगली झाली ना त्यांची माऊली 11 कडनं. काल एक व्हिडिओ सुद्धा त्यांची आम्ही पाहिली. मला वाटलं पिंट्या जोशी स्कोरबोर्ड आणायला गेलेत. अकुट टप्प्याचा बॉल. साईला असे चेंडू तुम्ही जर दिलात तर या मॅचचं समीकरण बदलू शकतो. 11 बॉल 41 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सिक्सर. अकरा बॉल मध्ये 41 करायचे आहेत. म्हणजेच काय 11 बॉल मधले 7 बॉल बाहेर मारायचे आहेत अजून. नो बॉल. नो बॉल आहे. थांबायचे. नो बॉल दिलाय मयूरने. 2 मिनिटं थांबा. ओव्हर स्टेपिंग का? नाही नाही, पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. 11 बॉल मध्ये 39 आता हवेत. अकरा बॉल 39. मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये ओव्हर स्टेपिंग साठी. गणेश. 11 बॉल 39. अकरा बॉल 39. पिंट्या जोशी 85 धावा उभारल्यात. स्वर्गीय हनुमान शेठ व स्वर्गीय मदन पाडे मात्र तरी मॅच संपली नाहीये. आणि 11 बॉल मध्ये 39 आणि येणारा चेंडू फ्रीटचा बॉल आहे. 11 बॉल 39. मॅच ऑन. हाई वाईट आहे त्यामध्ये फ्रीट कंटिन्यू असेल. 11 बॉल 38. 11 चेंडू 38 धावांची गरज. आणि पिंट्या जोशीने मगाशी सांगितलं वाईट टाकल्यानंतर ते विकेट घेतात. बघायचं आता. दहा चेंडू 37. येणारे 10 चेंडू 37 धावा या मॅच मध्ये करायचे. 7 षटकार तुम्हाला मारायचे आणि 1 सिंगल तर तुम्ही मॅच जिंकू शकता. त्यासाठी उरलेत फक्त 10 बॉल. यज्ञेश ठाकूर नॉट आउट. नाही, इथून क्लिअर दिसते ना, फलंदाज पोहोचलेत. 9 चेंडू आता महेश वेली आम्हाला सांगतात 35 ची गरज आहे. येणारे 9 चेंडू 35 धावा. 2 मोठे हिट या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होईल VTS रिअल टर्फ या टीमचं. 9 चेंडू 35 धावा. पिंट्या जोशी 86 धावाही सेफ वाटत नाहीयेत अजूनही. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवरती यज्ञेश ठाकूरने झेल सोडला साहिलचा प्रणयच्या षटकात, तो षटकार गेला.
तिथून मॅच खऱ्या अर्थाने सुरू झाली. 3 बॉल झालेत. नऊ चेंडू 35 ची गरज. हा वाईट बॉल आहे. वाईट टाकतात ना जयवंत नेहमी. 9 चेंडू 34. मॅच ऑन. मॅच संपली नाहीये. मी मगाशी उल्लेख केला होता 434 ऑस्ट्रेलियाने केलं होतं. त्यांनाही वाटलं की आम्ही मॅच जिंकली, मात्र दक्षिण आफ्रिकेने 3.5 तासामध्ये ते काम केलं होतं. हा चांगला बॉल आहे. रनआउटची संधी आहे. बॉल लागला नाही वाटतं स्टंपला. एकच जाऊ. 8 बॉल 33. 8 चेंडू 33 धावा. आठ चेंडू 33 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. सेमीफायनलची मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. त्या धावा दिल्या होत्या आपल्या बॉलिंग मध्ये 25, त्या साईडला वसूल करायचे आहेत. 8 बॉल 33. व्हाईट बॉल. 8 चेंडू 32 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार जाईल. चौकार. 7 चेंडू आणि 28 ची गरज. सात चेंडू 28 धावा या मॅच मध्ये करायचे. 86 चा पाठलाग करत असताना व्हीटीएस रिअल टर्फ हा संघ तुम्ही पाहता, आणि या बॉल वरती चौकार षटकार आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये मजा येईल. 7 बॉल 28. या बॉल वरती षटकार आलाय. मॅच ऑन. मॅच आता शेवटच्या ओव्हर मध्ये 22 ची गरज. विट्या जोशी 86 चा पाठलाग करत असताना व्हीटीएस रिअल टर्फ सुद्धा सांगतात मॅच ऑन. 6 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. साई आणि साहिल दोघांचं सच अक्षर आहे. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. माऊलीने टॉस जिंकलाय. 86 चा पाठलाग करत असताना 6 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 64 3 ओव्हर मध्ये बनवलेत व्हीटीएस रिअल टर्फने. आणि 86 धावा जर चेस झाल्या तर हाही विक्रम असेल झुरी डोंबिवली प्रीमियर लीग मधला. 6 बॉल 22. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली यज्ञेशने. साईला माघारी परतावा लागेल. 5 बॉल आणि 22. पाच बॉल 22 आणि आता रवी रावत आलेत. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली यज्ञेश ठाकूरने, कारण यज्ञेशने पहिल्याच बॉल वरती चूक केली होती या दुसऱ्या डावाची. ज्यावेळी प्रणय पाटील गोलंदाजी करत होते, झेल सोडला यज्ञेश ठाकूरने, तो षटकार गेला आणि त्याच यज्ञेशने आता विकेट घेतली साईची.
5 बॉल 22 कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे VTS रिअल टर्फ साठी. पाच बॉल मध्ये 22 करायचे. आता रवी रावत आले डावखेळाचे फलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करायची आहे. रवी रावतने काल चांगली बॅटिंग केली होती, मात्र आज दुसरा दिवस आहे. खेळाडू वेगेत. चला फास्ट खेळा, अजूनही सेमी फायनल फायनल बाकी आहे. यानंतर पिंट्या जोशी व टाइमपास का. 5 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. यज्ञेश ठाकूर नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. नो बॉल आहे, नो बॉल आहे. लेग अंपायरने दिले. गणेशने नो दिलाय ना, मग रिव्ह्यू कशासाठी. नो बॉल आहे, गणेशने रिव्ह्यू नाही घेतलाय. पंच घेऊ शकतात रिव्ह्यू. मयूर कसे घेतील रिव्ह्यू. चला चेक काही केलेलं आहे, नो बॉल आहे. क्या रिव्ह्यू. 5 बॉल 20 आणि येणारा चेंडू फ्रीट. येणारे 5 चेंडू 20 धावांची गरज. साहिल हिरो ठरतील का, कारण की येणारा चेंडू फ्रीट आहे. शॉर्ट अप लेनचा बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मॅच ऑन. 4 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. मॅच संपली नाही. पिंट्या जोशी 86 धावा सेफ वाटत नाहीयेत. मॅच बॉल आलेला आहे. 4 चेंडू 14 धावांची गरज. 86 चा पाठलाग करत असताना VTS रिअल टर्फची धावसंख्या झाली आहे 72. 4 बॉल मध्ये 14 आता करायचे आहेत. आशिष मिश्रा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. 4 चेंडू 14 धावांची गरज. हाई फटका चांगला आहे. साहिल पाटील ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. चेंडू शिल्लक आहेत आता 3 धावा करायच्यात. महेश 8 धावा झाल्या. 78 78 धावा. 86 चा टार्गेट. चेंडू शिल्लक आहेत 3 धावा करायच्यात. 8 मॅच ऑन. यज्ञेश ठाकूर काय करतायत तर शॉर्ट अप लेनची ते गोलंदाजी करतायत आणि साहिलने ज्या धावा दिल्या. चला मॅच सुरू करा. 10 बॉल 39 वरती नाबाद आहे साहिल. साहिलने बॉलिंग करताना 25 धावा दिल्या होत्या, त्या त्यांनी वसूल केल्यात. चिन्मय 3 बॉल 8. चला प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एकत्र येऊ नका. 3 चेंडू 8 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला 86 झाल्या म्हणजे मॅच संपली नाहीये. 85 झाल्या होत्या. 86 चं टार्गेट. 3 बॉल 8. ही जुनी डोंबिवली प्रीमियर लीग आहे, त्यामुळे मॅच सोडणार नाहीये साहिल. शॉर्ट अप लेनचा बॉल आणि काय घडलंय. नाही नाही पडद्याला चौकार. लक्षात घ्या गणेश आहेत तिथे. नाही ओके ओके. 2च धावा आहेत. 2 चेंडू आता 6 धावा करायचे आहेत, म्हणजे एक षटकार मारायचे. चिन्मय 41 वरती नाबाद आहे. 86 धावा चेस झाल्या तर हाही विक्रम होईल. 80 झाल्या दुसऱ्या डावामध्ये. 2 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. तरी साईने जी सुरुवात केली त्याचं शेवट साहिल घोड करतील का. चिन्मय हा चेंडू उंच गेलाय आणि मॅच जिंकली. ती VTS रिअल टर्फ पोहोचलाय या स्पर्धेच्या फायनल मध्ये. 86 धावा चेस केल्यात 1 चेंडू राखून. 47 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. ती साहिल पाटील म्हणजेच काय चिन्मयची. आणि 86 धावा चेस करत असताना एक नवीन विक्रम केलाय. तो VTS रिअल टर्फ तुषार पाटील यांच्या मालकीचा संघ पोहोचलाय जुनी डोंबिवली प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये.
काय जबरदस्त मॅच. 86 धावा 23 बॉल मध्ये चेस केले आहेत. ते